सेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. मंचावर उपस्थित महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी भाऊ, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर, माफ करा नावं घेत नाही, 5 मिनिटांचा वेळ दिलाय पण बोलायची संधी दिली पासून आभार. एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, जात धर्म के नाम पर चलने वाली थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी. सगळ्यांना मानाचा जय भीम. न्यायाची ते तलवार हो गेले, अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार होऊन गेले, होते गरीबच पण कोहिनूर होऊन गेले आणि वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या देशाचं संविधान माझ्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करते. आज आदरणीय बापूंच्या प्रयत्नातून या ठिकाणी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. बाबासाहेबांच्या बद्दल बोलत बसले तर दिवस संपेल, रात्र संपेल, कार्य संपणार नाही. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ठणकावून या ठिकाणी एकच सांगते की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और आज उसी संविधान की वजह से चाय वाला देश का पंतप्रधान और रिक्शा वाला का मुख्यमंत्री बन गया. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणं हा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे. कारण माझ्या बापानं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून जन्माला नाही येणार, तर राजा मताच्या पेटीतून जन्माला येईल आणि ते साहेबांनी कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, अनेक नेते आले पण तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वर्षावासाला पहिल्यांदा बौद्ध भिक्खूंना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरती आमंत्रित करून त्यांना धम्मदान चीवरदान करण्याचं पुण्य कार्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. दुसऱ्या कोणाच्या माईच्या लालची ती हिम्मत झाली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बौद्ध संस्थांना वर्षाला 5 लाख रुपये 10 लाख रुपये असे सलग 5 वर्ष हे 50 लाखाचं अनुदान देण्याचा निर्णय साहेबांनी घेतला. शेवटचा एकच मुद्दा सांगते आणि थांबते. कमी आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकता यावं यासाठी अंगावर शेणा चिखलाचा मारा सोसला. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिल तो डरकाळी फोडण्याशिवाय राहणार नाही. आज अनेक नेते आले गेले, त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, पण सावित्रीमाईंनी अंगावरती झेललेल्या शेणाचं सोनं माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि मुलींना मोफत शिकता यावं, मुलींना डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल तर 1 रुपया सुद्धा फी भरावी लागणार नाही हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि फुलांचं, शाहूंचं, सावित्रीमाईंचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार केलं. आणि साहेब, आज या ज्योती वाघमारेची ओळख विचारली तर मी एवढंच सांगेन की दलित पॅंथर मध्ये काम करणाऱ्या बापाच्या सोबत जय भीमच्या घोषणा देऊन रस्त्यावरची आंदोलन करणारी मी, माझी ओळख एवढीच आहे. उमर में बाली शेर की छोरी हूं, अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं. आणि आज या झोपडीमध्ये जन्माला आलेल्या भीमाच्या लेकीला, दलिताच्या पोरीला शिवसेनेची प्रवक्ता म्हणून लाखोंच्या जनसमुदायासमोर भाषण करण्याची संधी तुम्ही दिली. म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात लाखोंच्या सभेत आझाद मैदानात जय शिवराय नंतर जय भीम ही घोषणा मी देऊ शकले. माझ्या भावांनो, बहिणींनो, साहेब, माझ्या समाजाचे अनेक प्रश्न आहेत. कुणाचा महामंडळाचा, कुणाचा कर्जाचा, कुणाचा जातीच्या प्रमाणपत्रांचा, तो सगळे तुम्ही सोडवाल ही अपेक्षा करते. कारण तुम्ही अनाथांचे नाथ आहात, तुम्ही एक नाथ आहात आणि तुमच्याच कर्तृत्वानं, तुमच्या सावलीखाली आम्ही खऱ्या अर्थानं प्रगती होणार आहे. शेवटी एवढंच बोलते, अगर पैदा करना है तो वो असर पैदा करो, अगर पैदा करना है तो वो असर पैदा करो, तूफानों को रोक सके वो जिगर पैदा करो, और अगर सम्मान से जीना चाहते हो भाइयों बहनों तो घर घर में भीमराव अंबेडकर पैदा करो, घर घर में भीमराव अंबेडकर पैदा करो. बोलायची संधी दिली याबद्दल मनापासून आभार मानते. आदरणीय साहेबांचं सोलापुरात स्वागत करते. साहेब, हेलिपॅडवर स्वागताला येताना
आबा आणि बापू एकाच गाडीत बसून तुमच्या स्वागताला आले. ही गाडी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर ते एकाच गाडीत असले असते तर कदाचित बापू आज आमदार असले असते. साहेब, तुम्ही सोलापूर जिल्ह्याला भरभरून दिलं. आम्ही सोलापूरकर कपाळ करंटे ठरलो साहेब की आम्ही तुम्हाला विधानसभेला काही देऊ शकलो नाही, पण तमाम सोलापूरकरांच्या वतीनं तुम्हाला एकच शब्द देते, विधानसभेचा बॅकलॉग आम्ही आता येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भरून काढू आणि सोलापूरकर शिंदे साहेबांच्या सोबत खंबीरपणाने उभं राहू. एवढंच बोलते आणि थांबते. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. आणि आजच्या या सोहळ्याप्रसंगी मंचावरती उपस्थित असलेले